नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. तर कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की नानासाहेब ऋषिकेशला म्हणतात की ती जमीन घेऊया म्हणून, आणि कुठली जमीन असं म्हटल्यावर ऐश्वर्या बघा कशी इथे बघतीये. तर ऋषिकेश म्हणतो अहो नाही, मी कुठल्या जमिनीबद्दल नव्हतं बोललेलो वगैरे असं ते इथं सांगत असतात की मी दुसरंच पत्र लिहिलं होतं. पण नानासाहेब म्हणतात की नाही, जमिनीबद्दलच तू काहीतरी सांगत होतास ना की सिंहगडला कुठली जमीन घ्यायची वगैरे. तर इथे ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघतायत. तोपर्यंत ऋषिकेश खरं सांगणार की मी पत्र वेगळं लिहिलं होतं, तोपर्यंत इथे शर्वरी येते आणि मग भजीचा विषय चालू होतो त्यांचा परत. आणि तिकडनं सारंग पण येतो गिफ्टचे बॉक्स घेऊन आणि म्हणतो हे काय, तुम्ही भजी खायला चालू केलीत पण, तर असू द्या आपण हे गिफ्ट बघूया असं म्हणून सगळी इथे परत हॉलमध्ये एकत्र जमतात. भजी घेऊन बाहेर जातात हॉलमध्ये. तेवढ्यात जानकी ऋषिकेशला आतमध्ये बोलवते आणि म्हणते की नक्कीच काहीतरी गोंधळ झाला आहे, पत्र बहुतेक बदललं गेलं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर जो काही गोंधळ आहे, ज्या काही भावना आहेत त्या तुम्ही प्लीज बाहेर दाखवू नका, आपल्याला हे मनातच ठेवायचं आहे आणि नानासाहेबांशी एकट्याशी बोलायचं आहे असं ती इथे त्याला समजावते. तोपर्यंत बाहेरनं ऋषिकेशला जानकीला बोलवलं जातं, ओवी त्यांना बोलवायला येते. सगळेजण इथे बघत असतात, भजी खात असतात आणि तेवढ्यात इथे सारंग कढई काढतो आणि म्हणतो ही कढई आहे गिफ्ट म्हणून दिलेली आणि ती ना आपण शर्वरीला देऊया. कारण वहिनी आली म्हणजे शर्वरी आली की वहिनी काहीतरी तळपच करत असते, म्हणजे बटाटा वडा कर, कुठे भजी कर, असं काहीतरीच करत असते असं म्हणून त्यांचा इथे जोक चालू असतो. ओवी ऋषिकेश जानकीला बोलवायला येते. आता जानकीच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन आहे की पत्र कोणीतरी बदलले. ऋषिकेश जानकी दोघंजणं बाहेर येतात. कढईवरनं यांचा चाललेला जोक असतो तो ऐकतात, पण ह्या दोघांच्या चेहऱ्यावर फारसं काही हास्य येत नाही. पण ठीक आहे, हसल्याचं नाटक करतात की हां आपण करूया, हां शर्वरीला देऊया असं म्हटल्यावर सगळ्यांचा हशा पिकतो इथे, भजी करूया वगैरे. जानकी पण इथे थोड्या वेळाने येते आणि ती अशी संभ्रमित बघत असते सगळीकडे. सगळ्यांची गिफ्ट्स बघून झाल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की इथं काहीतरी पाकिटं पण आहेत, आपण पाकिटं पण बघूया असं म्हणते आणि ती मुद्दामुन्ना ती सगळी पाकिटं खाली टाकते आणि त्या पाकिटांमध्ये तिनं पाकिट जे घेतलेलं असतं ती ठेवते, जे ऋषिकेशनं नानासाहेबांना दिलेलं असतं. तर इथे बघा ती इथे पाकिट ठेवते आणि नंतर म्हणते ती चिठ्ठी तिथे कशी असेल, म्हणजे ते पाकिट जे काही नानासाहेबांना चिठ्ठी दिली ती त्यांच्या रूममध्ये कशी असेल, कारण काल रात्री लाईट गेल्यावर असं ती म्हणत असते. आणि इकडे सारंग बाकीचा हिशोब करत असतो की म्हणजे बाकीचे पैसे पाकिटातले लिहायला सांगत असतो आणि ऋषिकेश जानकी आपले त्यांच्याकडे बघतायत. नानासाहेब पण नुसते बघत आहेत की यांची मजा चालू आहे. आणि अचानक ना सारंगच्या हातून एक चिठ्ठी कागद येतो आणि सारंग म्हणतो हे काय, हे कागदच आहे नुसतं आणि काहीतरी लिहिलंय म्हणण्यापेक्षा कागद आहे हा ठेवून दे, काय माणसं असतात एक कागद घालून दिलाय नुसता. पण प्रेक्षकांनो, आपली ऐश्वर्या कशी गप्प बसेल, ती म्हणते नाही कागद नाही आहे, बघूया इकडे काय लिहिले ते. मग ती उघडून म्हणते कुणीतरी ना पत्र लिहिलं याच्यामध्ये, नाव वाचूया का. मग तिला आठवतं, म्हणजे ती फ्लॅशबॅक दाखवला इथे की ती कशी लाईट गेली असते ना काल, रूममध्ये जाते, खिडकी उघडते, रूममध्ये उडी मारते, कपाटात जवळ जाते. नानासाहेबांनी तिच्यासमोरच नाही का पत्र ठेवलेलं असतं, परवा दिवशीच्या भागामध्ये आपण बघितलं. तर ती कपाट उघडते आणि ते पत्र बदलून तिच्या त्या जागी दुसरं ठेवते आणि हे पत्र आपल्याबरोबर घेऊन येते, चिठ्ठी. हे सगळं तिला आठवतं आणि ती मुद्दामून नाटक करत नाही, ते प्रेक्षकांनो वाचायला चालू करते. बघा ती कशी वाचते, उघडते ती पत्र आणि म्हणते प्रिय नानासाहेब, आणि ती अशी एकदम नजर फिरवते आणि हे तर ऋषिकेशनी लिहिलेलं पत्र आहे काहीतरी. आणि मग दादा वहिनी इथे शर्वरी हसायला लागते आणि म्हणते दादा तू काय शुभेच्छा पत्राच्या रूपात दिल्यास का वगैरे. तर सगळे इथे त्यांना चेष्टा मस्करीचा मूड आहे, त्यामुळे त्याच मूडमध्ये ते कंटिन्यू पत्र वाचायचा प्रयत्न करतात. पण इथे पत्र जेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी वाचायला चालू करते थांबा, आणि ऐश्वर्या पत्र वाचायला चालू करते, प्रिय नानासाहेब, आणि जे काही त्या ऋषिकेशनं त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं ते सगळं ती वाचते. आता जानकीला मात्र टेन्शन आले बरं का, कारण सगळं हे एकट्यात बोलायचं होतं दोघांना आणि हे सगळं अख्ख्या घरासमोर चाललं आहे. आणि त्यामध्ये त्यानं सरळ प्रश्न विचारला होता की तुमचं आणि पार्वतीचं नातं काय आहे, तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी बाई आहे का, आईविषयी आईला तुम्ही फसवताय का इतकी वर्ष, असं सगळं त्याने त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं. आणि ते पत्र वाचून सगळेच इथे हादरतात.
तो स्वतः म्हणतो की मुलगा म्हणून तुम्हाला हे असे प्रश्न विचारताना मला खूप त्रास होतोय, पण मला माझ्या या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत की तुमचं बाहेर कुठे काही आहे का वगैरे असं. इथे आता मात्र हिच्या डोळ्यांकडे बघून वाटतंय जानकीच्या की तिला कळलंय की खरा पॉईंट काय आहे ते, आणि हे सगळं ऐश्वर्या मुद्दामून करते. जे कालच्या भागामध्ये ऋषिकेश बोलला होता बघा की जानकीला आणि ऋषिकेशला पुढे करून हे सत्य तिला समोर आणायचं असेल वगैरे, तर हे पत्र वाचून झाल्यानंतर सगळे एकमेकांकडे बघायला लागतात आणि म्हणतात हे पत्र दादांनी लिहिणं शक्यच नाही. इथे शर्वरी पण म्हणते की हे पत्र दादांनी नाही लिहिलेलं. सारंग पण म्हणत असतो की हे पत्र नाही लिहिलेलं, थांब इथेच, उगीच काहीतरी कोणीतरी चेष्टामस्करी केली आहे. लगेच सुमित्राई पण जाग्या होतात आणि म्हणतात की नाही अगं, हा विषय असा ह्याचा नाहीच आहे आणि कुणीतरी मजा केली, ते पत्र ठेवून दे, बघू दुसरे पत्र बघायला लागतो. इथे मात्र आजीला प्रेक्षकांनो बरं वाटतंय बरं का, आणि आता पुढे काय होणार या विचारात आजी आहे आणि तिच्या चेहऱ्यावर मात्र जरा समाधान दिसते कुठेतरी. ऐश्वर्या मात्र पत्र वाचतच सुटली. ती मुद्दामून थांबायचं नावच घेत नाही आहे. बाकीचे तिला थांबवायचा प्रयत्न करतायत, पण ती काही आपली थांबायला तयार नाही आहे आणि मुद्दामून ती आपलं पत्र मोठमोठ्याने एकेका शब्दावर जोर देऊन वाचते की आईला फसवलं, आईवर अन्याय केला, इतकी वर्ष तिने प्रामाणिकपणे संसार केला आणि तुम्ही असं का वागलात वगैरे. ऋषिकेश आता तिला थांबवायचा प्रयत्न करतो, पण जानकी तिला थांबवत नाही. इकडे सारंग बिचारा त्याच्या चेहऱ्यावर एकदम असं रडायला, कधी पण तो रडायला लागेल असे भाव येतात. खरंच आहे ना, आणि असं एकदम समोर आल्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही शॉक आहे. सारंग तर म्हणतो की कोणी लिहिलंय ते बघतो, अक्षर बघतो आणि मी तर मारायला जातो, त्यांना 14 रत्न दाखवतो असं तो म्हणतो. आणि सुमित्राईंचा जीव मात्र इथे वर खाली होतोय. त्यांना वाटतं की आता हे सत्य सगळं सांगणार. आणि पत्र वाचून झाल्यानंतर ऐश्वर्या उगाचच डोळे मोठे करून म्हणते हे काय आहे सगळं. तर ऋषिकेश काहीतरी बोलायला जाणार, तेवढ्यात ती परत बोलायचा प्रयत्न करते आणि शर्वरी म्हणते की हे खोटं आहे, हे असंच पत्र दादा लिहूच शकत नाही असं वगैरे. इथे ती बाजू समजावून घेतात. या ह्याच्यामध्ये पात्र नानासाहेबांच्या चेहऱ्यावर प्रश्न आले आणि खरं त्यांना पण वाईट वाटण्याची शक्यताच आहे की डायरेक्ट आपल्याला असं आपल्या मुलाने आपल्यावर अविश्वास दाखवल्यासारखं असं वाटलं आहे त्यांना, पण खरं काय आहे ते त्याला माहिती नाही आहे. त्यामुळे अर्धवट ज्ञान नेहमी घातक असतं. तुम्हाला काय वाटतं, अर्धवट ज्ञान घातक असतं ना प्रेक्षकांनो? तर इथे सुमित्राई पण जानकीशी बोलून ऋषिकेशला थांबवायला बघतायत की हे जानकी काय आहे वगैरे, आणि तू पण असं त्याला थांबवत का नाही आहेस, त्याच्या मनातल्या शंका तू का दूर केल्या नाही आहेस वगैरे असं ते विचारते सुमित्रा इथे जानकीला. तेवढ्यात जानकी म्हणते की हो हे खरं आहे आणि ती सगळा घात झालेला प्रसंग सांगते. ऐश्वर्या पण इथे डोळे मोठे करून बघितल्याची नाटक करते बघा, जे तिला काही माहीतच नाही आहे. कशा बायका असतात ना या. आता हे सगळं खरं आहे असं म्हटल्यावर शर्वरी पण बघायला लागते एकदम काय येते आणि लगेच जानकी म्हणते की हा विषय नानासाहेब आणि ऋषिकेशने एकट्यात बोलायचा आहे. पण इकडे ऐश्वर्या त्याला तो विचार हाणून पाडते आणि म्हणते की नाही आपल्या घरात कुटुंब कल्याण काय काय आहे, आपण सगळे निर्णय एकत्र बसून घेतो, सगळे विषय एकत्र, आणि मग ह्या विषयात सिक्रेसी नाही बाळगायची, जे काही सत्य आहे ते आम्हाला पण कळलं पाहिजे. लगेच हिला घराचे नियम अटी पाठ झाल्यात बघा, कारण आता हे जर एकट्यात बोलायला गेले तर हा विषय इथेच थांबणार, मग बाकीच्यांना कळणार कसं नेमकं काय आहे ते. त्यामुळे इथे ती तावातावानं ओरडायलाच लागते जरा कमी. आणि बहुतेक जानकीला संशय आला की ऐश्वर्यानं सगळं घडवून आणलंय, पण इथं शर्वरी पण तिच्या साथीला जाते की नाही आम्हाला सगळं कळलं पाहिजे. आणि मग जानकी इथे सांगायला तर कबूल होते की मग तिनं सगळं सांगते की असं आश्रमात गेल्यानंतर फोटो बघितला होता आणि मग त्यानंतर हिम्मत काकांचं आणि बोलणं ऐकलं होतं नानासाहेबांचं, पण तो फोटो होता तो नानासाहेबांचा आणि या पार्वतीचा होता असं ती सांगते. आणि तोही लग्नातला फोटो होता आणि नंतर आम्हाला कळलं की ही जी फोटोतली बाई आहे ती पार्वतीच आहे असं. आणि हिम्मत काका आणि नानासाहेब जेव्हा रूममध्ये बोलत होते ते सुद्धा मी ऐकलं होतं की पार्वतीचं आणि माझं नातं कुणासमोर आलं नाही पाहिजे वगैरे असं त्यांनी ते बोललं होतं. हे ऐकल्यावर मात्र शर्वरी एकदम कन्फ्यूज झाली आहे की काय चाललं आहे. आणि इकडे सुमित्राही धावत येते आणि डायरेक्ट त्याच्या थोबाडीतच मारते की असं तू बोलूच कसं शकतोस वगैरे, आणि यापुढे या विषयावर कुणीही बोलायचं नाही, आणि जर कुणी बोललं तर माझं मेलेलं तोंड बघाल असं वगैरे ते इथं सांगते. ऋषिकेश तिला समजावायचा प्रयत्न करत असतो की नानासाहेबांचं खरंच कुठेतरी बाहेर प्रकरण आहे आणि ते तुझ्यापासून लपवत आहे, तुझा विश्वासघात करताय असं तो तिला सांगायचा प्रयत्न करत असतो. पण
ती सुमित्राई आहे, तिला सगळंच माहिती आहे, पण हे त्यांना माहिती नाही की तिला सगळं माहिती आहे. आणि तो बिचारा एक चापट खातो, मार खातो सुमित्राईचा तिच्या. ओवी मात्र हे सगळं ऐकून ना पळून जाते. ह्या कुणाच्या आधी लक्षात आलेलं नाही आहे की तिला बाहेर घालवायचं वगैरे. पण एक मात्र मला इथे बरोबर वाटतं, सिरियलमध्ये तुम्ही लहान मुलांना बाहेर पाठवू शकता हो, पण घरामध्ये जर असा प्रसंग चालू असेल आणि लहान मुलं समोर असतील तर त्यांना आपण अडवू नाही शकत ना. म्हणजे त्यांच्यासमोर बोलणं जातंच, कारण समजा घर एखाद्या खोलीचं घर असेल तर ती लहान मुलं तिथेच खेळत असणार ना. त्यामुळे ती नंतर स्वतःहून जाताना दाखवली. आणि जेव्हा ऋषिकेशला इथे मारते सुमित्राई, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन असे वेगवेगळे आहेत. इकडे आजी पण शॉक झाले की तिनं ऋषिकेशला मारलं, कारण ह्याआधी तिनं कधीही मारलेलं नसतं. आणि ती डायरेक्ट म्हणते की आता हा विषय इथेच थांबवायचा, या विषयावर बोलायचं नाही आणि तू माझं मेलेलं तोंड बघशील, इथपर्यंत ती इथे धमकी देते. आता पुढे काय होईल प्रेक्षकांनो, हा विषय इथेच थांबेल का त्याला वेगळं वळण लागेल? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे आता आजी बघा कशी बघतीये आणि इथे सुमित्राई मात्र चिडचिड करून निघून जाते. नानासाहेबांना म्हणते, नानासाहेब चला तुम्ही इथं थांबू नका, आपण रूममध्ये जाऊया असं म्हणून तिला घेऊन जातात. आता ऋषिकेशला पहिल्यांदा शर्वरी हाक मारते. आईस मारल्यानंतर तेव्हा ऋषिकेश मी ठीक आहे असं तिला सांगतो की शर्वरी थांब म्हणून, आणि शर्वरी मागे जाते. तर सारंगसुद्धा हाक मारतो, मी ठीक आहे असं म्हणतो आणि तो रूममध्ये येऊन निघून जातो. जानकी त्याच्या पाठीमागून येते. आणि या सगळ्यामध्ये ना एक व्यक्ती तेवढी खुश आहे, ती म्हणजे आपली ऐश्वर्या. ती मात्र ओगीचं तिकडे गालात तिला उकळ्या फुटतायत, मनातल्या मनात नाचावंसं वाटतंय, पण चेहऱ्यावर लगेच असं दुःखाचं एक्सप्रेशन दाखवते की तिला खूप वाईट वाटलंय. इकडे ऋषिकेश रूममध्ये येऊन बसलाय. जानकी तिच्या जवळ येते आणि म्हणते आहो. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की आईनं मारलं म्हणून तू माझं सांत्वन करू नकोस. मला या एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की आई सत्य परिस्थिती समजून घ्यायला तयार नाही आहे. नानासाहेब तिला फसवतायत, ही ती परिस्थिती नाकारते किंवा तिला सत्य स्वीकारायचंच नाही आहे. आणि तेवढ्यात जानकी ते म्हणते मला तसं वाटत नाही आहे, मला असं वाटतंय की सुमित्रा आईंना सगळं माहिती होतं. आणि मग प्रेक्षकांनो इथे सस्पेन्स दाखवला आहे. पण उद्याच्या भागामध्ये नानासाहेब सगळ्यांना बाहेर बोलवत आहेत किंवा सगळे आलेले आहेत आणि नानासाहेब सांगतात आता ती वेळ आलेली आहे आणि खरं सांगायची वेळ आलेली आहे असं ते सांगतात. आणि बहुतेक उद्याच्या भागामध्ये जवळजवळ सगळं सत्य इकडे सांगतील की पार्वती ही माझी पहिली बायको होती आणि तिचाच इच्छा होती की हे सगळं सत्य लपवलं जावं आणि तिच्या मुलासमोर हे सत्य अजिबात येऊ नये अशी तिची इच्छा होती. आणि तो मुलगा कोण आहे असं ऋषिकेश विचारतो. तेव्हा नानासाहेब तू म्हणतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आहेत. काय होईल बघूया.